नमस्कार मित्रांनो, ठाकरेंचा 6वा खासदारही फडणवीसांनी शिंदेकडे कसा पाठवला? काय आहे ही वन साइड स्टोरी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून आज बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटले आणि एकनाथ शिंदेकडे आले. ठाकरेंना गेल्या 4 वर्षात दुसरा मोठा धक्का शिंदेंनी दिला आहे. टायगरच्या नावाचं झालेले हे ऑपरेशन देशभरात गाजलेलं आहे. मात्र याच दरम्यान महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. सूत्रांनी माहिती अशी दिली आहे की शिंदेकडे 5 खासदार सहज गेले. मात्र 6वा खासदार जायला तयार नव्हता. अनेक प्रयत्न झाला पण या 6व्या खासदारांची मनधरणी होत नव्हती. अखेर यामध्ये उडी घेतली ती म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी. फडणवीसांनी त्या 6व्या खासदाराला शब्द दिला, जबाबदारीने वचन दिलं आणि ठाकरेंचा गट अखेर फुटला. मग काय होती ऑपरेशन टायगरची इनसाइड स्टोरी आपण थोडक्यात जाणून घेऊया. त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. ऑपरेशन टायगर मोहिमेत मुख्यमंत्र्यांची शिष्टाई कशी कामाला लागली याची ही स्टोरी आहे. शेवटपर्यंत नक्की बघूया. चला तर मग सुरू करूया. सूत्राच्या माहितीकडून ऑपरेशन टायगरची चर्चा तसं 2024 पासून सुरू आहे. याबाबत शिंदेच्या नेत्यांकडून वारंवार भेटही दिली जात होती. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून खासदारांच्या पक्षप्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. पण ही माहिती अशी आहे की जानेवारी 2026 मध्ये भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने हा मुद्दा सिरियसली घेतला. ताकद फोडण्याचा म्हटल्यावर 6 खासदार फोडणं गरजेचं होतं. हे खासदार फोडण्याकरता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सातत्याने दिल्ली वारी केल्या. किमान 5 वेळा तरी भाजप श्रेष्ठींना भेट दिली होती. परंतु खासदारांना भाजपमध्ये प्रवेश द्यायचं की शिवसेनेत यावर निर्णय होत नव्हता, अशी सुद्धा माहिती सूत्राकडून मिळत आहेत. आता सांगितलं असं जाते की या 6 पैकी बहुतांश खासदारांची इच्छा कमळ हाती घेण्याची होती. मात्र खासदारांना शिवसेनेत प्रवेश दिला गेला पाहिजे अशी भूमिका देवेंद्र फडणवीसांनी घेतल्याची खात्रीलायक माहिती सूत्राकडून मिळत आहेत. शिवसेनेत प्रवेश द्यायचा की भाजपमध्ये प्रवेश द्यायचा यावर काटोकूट झाल्यानंतर एप्रिलमध्ये ऑपरेशन टायगर करिता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदेंना ग्रीन सिग्नल दिलं. शिंदेंनी आपल्या स्टाईलमध्ये 5 खासदारांना मनवलं पण 6वा गडी काही तयार होत नव्हता. मग भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून फडणवीसांना विचारणा झाली आणि याची जबाबदारी त्यांना दिली गेली. मग मुख्यमंत्र्यांनी यावर उतारा शोधला. 6व्या खासदाराला त्यांनी संपर्क केला. संपर्क साधून या खासदारांचं मन सुद्धा त्यांनी वळवलं. विशेष म्हणजे खुद्द फडणवीसांनी या खासदाराच्या राजकीय कारकिर्दीवर जबाबदारी देण्याचा शब्द दिला आणि हा तिढा सुटला, असं सूत्र सांगतात. हे कधी घडलं तर जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सूत्र वेगाने हालचाली आणि ऑपरेशन टायगर पुन्हा झालं. आता आपण जर लक्षात घेतलं तर ठाकरेंचे हे खासदार फोडाफाडीचं राजकारणात रंगत आला असतानाच मुख्यमंत्री फडणवीस कुठेही पिक्चरमध्ये नव्हते. त्यांनी पूर्णपणे मौन बाळगलं. मात्र मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंस्थेला सूचक विधान केलं होतं. ऑपरेशन यशस्वी झालं आहे त्यामुळे कुणीही काळजी करण्याची गरज नाही असं म्हणत मुख्यमंत्री पहिल्यांदाच यावर बोलले. एकूणच काय तर एकनाथ शिंदेचं ऑपरेशन टायगर एका खासदारामुळे फसलं होतं. या खासदारांनी शिंदेचं टेन्शन वाढवलं. बंडांचा झेंडा हाती घेतलाच आहे तर आता भाजपमध्ये प्रवेश द्या असं या 6व्या खासदारांचा आग्रही होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र फडणवीस धावून आले आणि त्यांनी शिंदेचा ताण कमी केला, अशी माहितीही मिळत आहे. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.